एक मोठी बातमी आता बघूयात। अजितदादा यांचे ओएसडी अनिल ढिकले यांचा देखील जबाब नोंदवला जाणार आहे। विमान दुर्घटना आणि या प्रकरणी दादांचे ओएसडी ढिकलेंचा जबाब नोंदवला जाणार आहे। याआधी दादांचे खासगी सचिव अविनाश सोलवट यांचा देखील जबाब नोंदवला गेलाय। पुणे सीआयडीकडनं विमान अपघात प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि त्या अंतर्गत हे जबाब नोंदवले जात आहेत। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडे। अक्षय, कुणाकुणाचे जबाब नोंदवले जात आहेत, कुणाला चौकशीसाठी बोलावलं जाणार आहे? खरं तर अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर हा खरं तर विमान अपघात कशा पद्धतीने झाला या सगळ्या संदर्भातली चौकशी जी आहे ती आता पुणे सीआयडी टीमकडनं केली जात असल्याची माहिती मिळते आणि याच सगळ्या अपघाताची चौकशी जी आहे ती सविस्तर पद्धतीने चौकशी आता पुणे सीआयडी टीमकडनं केली जाते आणि अजित पवार यांचं दिनक्रम अर्थात शेड्यूल कोणी लावलं, कोणत्या खासगी सचिवाने लावलं किंवा ओएसडीने केलं या सगळ्या संदर्भाची संपूर्ण माहिती सीआयडी टीमकडनं घेतली जाते आणि आता सीआयडी टीमकडनं अविनाश सोलवट जे अजित पवारांचे खासगी सचिव आहेत, जे अजित पवारांचे रोजचे शेड्यूल लावण्याचं कार्यक्रम पत्रिका तयार करण्याचं काम करतात, त्यांची जबाब जो आहे तो नोंदवलेला असल्याचं कळतंय आणि त्याचसोबतच अनिल ढिकले जे अजित पवारांसोबत सातत्याने प्रत्येक दौऱ्यामध्ये असायचे किंवा त्यांच्यासोबत प्रत्येक क्षणी असायचे, त्यांचा देखील जबाब जो आहे तो आता पुणे सीआयडी टीमकडनं नोंदवणार. बिलकुल अक्षय, धन्यवाद या माहितीसाठी।